इकडे मुंबई विमानतळावरती लोडर आणि हेल्पर या पदांसाठी एअर इंडिया सर्व्हिस लिमिटेडच्या माध्यमातून 2216 कर्मचाऱ्यांची भरती सुरू आहे। या भरतीसाठी काल महाराष्ट्रभरामधून हजारो तरुण एअर इंडियाच्या गेट नंबर 5 वरती पोहोचलेले होते। अचानक उसळलेल्या गर्दीमुळे एअर इंडियाचे मॅनेजमेंट देखील कोलमडून पडलं होतं, तर एअर इंडियाकडून पोलिसांना पाचारण करण्यात आलं होतं। आज दुसऱ्या दिवशी 500 बेरोजगार तरुणांना मुलाखतीसाठी बोलावण्यात आलेलं आहे, तर पोलिसांचा मोठा फौजफाटा देखील तैनात करण्यात आला आहे। आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। मुंबई विमानतळावर एअर इंडिया कंपनीकडून लोडर भरतीसाठी काल 5 नंबर गेट बाहेर मोठी गर्दी झाली होती। आपण आहोत सध्या 5 नंबर गेट बाहेर। आपण पाहिलं तर काल शेवटचे दिवस होता अर्ज भरण्यासाठी आणि 2216 जागासाठी हे अर्ज होता। मात्र आजपासून आपण पाहिलं तर या ठिकाणी मुलांना टप्प्याटप्प्यात भरती सुरू केले आहेत। आज आहे जे 500 मुलांना एअर इंडियाने भरतीसाठी बोलवलं आहे। काल जे अर्ज स्वीकारून जे झालं होतं त्यानंतर आता पुन्हा गर्दी होऊ नये आणि परिस्थिती नियंत्रणात राहू त्यासाठी टप्प्याटप्प्यामध्ये भरती करणार आहेत। आपण पाहिलं आजपासून पोलिसांनी खबरदारी घेतलेली आहे। मोठ्या संख्येमध्ये गेटच्या बाहेर मुंबई पोलिसांचे जवान बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे आणि गेटच्या आजूबाजूमध्ये जे मुलं आहेत त्यांना देखील या ठिकाणी ज्यांना कॉल आला अशा मुलंच या ठिकाणी यावं, गर्दी करू नका आणि या ठिकाणी पुन्हा आपण अशी कालची जी गर्दीचे स्वरूप होतं गोंधळात तसा परिस्थिती निर्माण होऊ नये त्यासाठी पोलीस आणि एअर इंडिया कंपनीकडून खबरदारी देखील घेतली जात आहे। कॅमेरामॅन मोहनचा सत्यम सिंह, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।